Good morning, students. So today we are going to start new concept, that is in partition value. We are learning partition value. In partition value we are going to learn today, that is graphical representation of partition values. आत्तापर्यंत आपण जे काही बघत होतो ते होते की आपण न्यूमेरिकली आपण पार्टिशन व्हॅल्यूज कसे प्लॉट करतोय. लाईक आत्ता आपण बघितलं की डेसाइल्स, पर्सेंटाइल्स, क्वार्टाइल्स हे आपण न्यूमेरिकली फॉर्म्युला टाकून त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट करतो, त्याचे पोझिशन्स फाइंड आउट करतो आणि त्याची जी काही व्हॅल्यू आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण त्याची व्हॅल्यूज बघतोय. बट आता आपण ग्राफिकली बघणार आहे की हाऊ टू लोकेट द पार्टिशन व्हॅल्यूज इन graphs. So this is the concept, page number 'graphical location'. I hope दिसतंय सगळ्यांना. हा हे graphical location of ठीक आहे, ग्राफिकल लोकेशन ऑफ पार्टिशन व्हॅल्यूज. आतापर्यंत जे बघितलं आपण ते कुठले व्हॅल्यूज होते? ते होते आपले न्यूमेरिकल व्हॅल्यूज. आता आपण ग्राफिकल लोकेशन कसं करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला 3 स्टेप्स आहेत. त्या वेने आपण त्याचे स्टेप्स वाईज लोकेट करणार आहे ग्राफमध्ये. सो ग्राफमध्ये लोकेट करताना just a minute. सो जे काही आपलं ग्राफिकल लोकेशन असणार आहे ते आपण ग्राफमध्ये कसं रिप्रेझेंट करणार आहे, आपल्या ग्राफमध्ये कसं रिप्रेझेंट करणार आहे आपल्या ओजेस जे काही पार्टिशन व्हॅल्यूज आहेत तसे ते बघणार आहे. सी सपोज आपल्याकडे आत्तापर्यंत आपण बघत होतो की लेस देन एक फ्रिक्वेन्सी आहे, सपोज ती आहे 5 to फ्रिक्वेन्सी आहे 5 to 10, 10 to 15 and 15 to 20. ही आहे आपली बेसिक डाटा आहे, त्याची आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढणार आहे. लेस देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढतात आपल्याला माहिती आहे की फर्स्ट थिंग तर त्याच्या आधी आपल्याला एक बेसिक हे माहिती पाहिजे. हा आहे आपला डाटा. सपोज दिस इज नंबर ऑफ स्टुडंट्स. Okay, these are number of students, this is frequency, and here we will find cumulative frequency. Suppose आता इथे आपली frequency आहे 5, 2 and 3. ठीक आहे. आता cumulative frequency find out करताना आपण काय करतो, as it is first term लिहितो, that is 5. Then we add these terms. ठीक आहे. Here we add this term and we get 7. हा झाला 7 and again we add 3 plus 7, then we get 10. So हा आहे आपला cumulative frequency ज्याची टोटल जर का आपण केली तर 10 येते. इथे लास्ट नंबर जो आहे आपला 10 आहे आणि ह्या फ्रिक्वेन्सीजची जेव्हा आपण टोटल करतो तिथे आपल्याला 10च भेटतं. सो हा आहे आपला n नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी, n नंबर ऑफ पीपल, अँड हिअर वी हॅव क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी भेटल्यानंतरनं आपल्याला फर्स्ट स्टेप काय आहे ग्राफिकल लोकेशन करताना, दॅट इज ग्राफिकल लोकेशन मार्क करताना आपली फर्स्ट स्टेप आहे की लेस देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. जी आपण आता इथे फाइंड आउट केली ही होती आपली लेस देन
क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, ह्या लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीला आपण सेकंड स्टेपमध्ये एक ओजिव्ह किंवा ओगिव्ह म्हणून आहे बुकमध्ये, त्या ग्राफला म्हटलं जातं ओगिव्ह. मग तो ओगिव्ह ग्राफ जो आहे तो आपल्याला कसं लोकेट करता येईल? जस्ट अ मिनिट, कॅमेरा. आपण फर्स्ट स्टेप काय करणार आहे? ग्राफिकल रिप्रेझेंट करायचा आपल्याला तो ग्राफ. सो त्याच्यासाठी आपण फर्स्ट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढला. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढल्यानंतर ना त्याच्यात आपण मार्कचा ओजिव्ह म्हणून आपला एक ग्राफ आहे, तो मी शिकवते आता तुम्हाला की तो कसा दिसणार आहे. सो सपोज जे काही आपण आता ड्रॉ करतोय, हा जो डाटा आपल्याकडे आहे, हा एंटायर डाटा, फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड ऑल दिस थिंग्स, हे आपण ग्राफमध्ये रिप्रेझेंट करतोय. सो प्लीज पे अटेन्शन की आपण काय करतोय. हा आहे आपला ग्राफ. x-axis, this is your y-axis, and this is your x. x-axis आणि y-axis. x-axis वरती आपण कम्प्लिटली एक x-axis वरती आपण क्युम्युलेटिव्ह 20-30 हे आपली डाटा फ्रिक्वेन्सी मार्क करतो आपण y-axis वरती, आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मार्क करतो आपण x-axis वरती. ठीक आहे. सो इथे आपला y-axis वरती असणारी फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, y-axis वरती आपण फ्रिक्वेन्सीज मार्क करणार आहे आणि x-axis वरती आपण सगळे जे काही टोटल आपली डाटा आहे. आता इथे आपल्याला 10 to 15, 15 to 20 हे जे आपले लोअर लिमिट्स आहेत किंवा हायर लिमिट्स. सो लोअर लिमिट्स जे काय आहेत, लेस दॅन 10 आपली फ्रिक्वेन्सी असणारे 5 आणि 5, लेस दॅन 15 असणारे 2, लेस दॅन 20 असणारे 3. आणि आपल्याला मार्क काय करायचं आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्राफमध्ये मार्क करायचं आहे, आणि फ्रिक्वेन्सीज लेस दॅन जे काही आहे ते डिरेक्टली आपण मार्क करून बघू. सो इथे आहे आपलं 1. डिरेक्टली आपण लोअर लिमिट्स मार्क करतोय इथे 10, 20 अँड 30, आणि इथे आपण फ्रिक्वेन्सी मार्क करतोय जे आपल्याला आहे, दॅट इज 5, 10, 20, 15 येणार इथे. सो इथे आहे आपला 15. मग आपली जी काही व्हॅल्यूज आहेत, फर्स्ट काय व्हॅल्यू आहे, आपल्याला जे काही टर्म्स दिलेत, आता आपले टर्म्स काय आहेत फ्रिक्वेन्सीजमध्ये, इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आहे आपली 5 आहे. 5 फॉर लेस दॅन 10 स्टुडंट्स, 5 to 10 जे काही आपले स्टुडंट्स आहेत, लेस दॅन 10 स्टुडंट्सचे आपले 5 फ्रिक्वेन्सी आहे. सो आपण लेस दॅन 10 आपला येणार आहे इथे पॉइंट, फर्स्ट पॉइंट इथे येणार. इथे लेस दॅन 10 पॉइंट आहे, याची फ्रिक्वेन्सी आहे 5. सो तो पॉइंट येणार आहे आपला इथे. इज इट राईट? लेस दॅन 10 इथे बघायचं आपल्याला, आणि लेस दॅन 5, less than 10 students, what is the frequency number, that is 5. so 5 झाल्यानंतर ना तो पॉइंट आपण मार्क केला. मग पॉइंट एकदा मार्क केल्यानंतर ना नेक्स्ट आहे आपला 10 to 20 फ्रिक्वेन्सी. 10 to ही आहे आपली 10 to 15 फ्रिक्वेन्सी. 10 to 15 ची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे
7. सो 7 असल्यामुळे आपण आता इथे मार्क करू लेस देन 15. इथे 15 असणार आहे राईट. 15 टू लेस देन 15 ची फ्रिक्वेन्सी आहे 7. मग इथून इथे आपला 7 असणार आहे. सो पॉइंट आपला इथे घेऊयात आपण. ठीक आहे. दिस विल बी आवर सेकंड पॉइंट, दॅट इज 10 टू 15 च्या लोअर लिमिटमध्ये आपण 7 मार्क केला आहे. आणि 10 टू 20 दॅट इज 20 इज युअर हायर लिमिट. आपण ह्या लिमिट्सच्या कमी जे काही फ्रिक्वेन्सी आपण लिमिट्स नंबर ऑफ स्टुडंट्स मार्क करतोय एक्स ॲक्सिस वरती, आणि वाय ॲक्सिस वरती आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मार्क करतोय. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इथं आपल्याला काय लास्ट कॉलम मध्ये दॅट इज 10. मग हा 10 आपण आता मार्क करू, दॅट इज हिअर लेस देन 20. लेस देन 20 इज युअर 10. सो 20 ची फ्रिक्वेन्सी असणार आहे 10. सो ग्राफ असणार आहे इथे. मग आता जर का आपण अजून डाटा घेतला असता तर एखादा पॉईंट इथे आला असता. सो हे जे काही आपल्याला पॉईंट्स भेटणार आहेत ह्या पॉईंट्सला आपण म्हणतो की लेस देन ओजिव्हचे पॉईंट. आणि हे जे ओजिव्हज आहेत ते आपण ॲट दी एंड एका कर्व लाईननी मार्क करतो. अँड दॅट कर्व इज कॉल्ड लेस देन ओजिव्ह ग्राफ. ठीक आहे. सो हे तुम्ही नोटबुकमध्ये नीट क्लिअरली मार्क करा. दिस ग्राफ इज कॉल्ड लेस देन ओजिव्ह ऑफ अ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तुम्हाला समजली का कन्सेप्ट ऑनलाईन स्टुडंट्स? आर यू देअर विथ मी? काय केलं आपण? ग्राफिकल लोकेशन आपण लोकेट करतोय पार्टिशन व्हॅल्यूजचं. मग जर का पार्टिशन व्हॅल्यूज आपल्याला एका डाटामध्ये रिप्रेझेंट केला आहे, दॅट इज इन नंबर ऑफ स्टुडंट्स, आणि त्यांची फ्रिक्वेन्सी दिली की किती स्टुडंट्स आहेत. मग ह्या दोन डाटा नंतरनं आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आहे. आणि वन्स वी फाइंड आउट द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, दॅट इज युअर फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप इज यू आर गोइंग टू मार्क इट इन ग्राफ अँड लेस देन ओजिव्ह हे आपला फ्रिक्वेन्सी आपल्याला भेटणार आहे. सो सेकंड स्टेप आपली असणार आहे. सेकंड स्टेप आपली आहे की आपण लेस देन ओजिव्ह फाइंड आउट केला आहे. लेस देन ओजिव्ह फाइंड आउट करतोय आपण by marking the points whatever we have received in this data by cumulative frequencies in graph. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप क्लिअर आहे. आता मग थर्ड स्टेप जो आहे आपला तो असणार आहे आपला थर्ड स्टेप आहे की आपण हे जे पॉइंट्स आहेत लोकेट कसं करणार आहे. लोकेट करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी एक फॉर्म्युला आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे फॉर डेसाइल, पर्सेंटाइल्स अँड क्वार्टाइल्स वी हॅव फॉर्म्युलाज. फॉर्म्युलाज आर, आपण नोट डाऊनच करू काय फॉर्म्युलाज आहे ते. तुम्हाला हे नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत सगळ्या गोष्टी जे काही मी स्टेप्स लिहितीये फॉर ग्राफिकल लोकेशन. ठीक आहे. सो फर्स्ट फॉर्म्युला आहे आपल्याला n/2 अँड दिस इज फॉर मीडियन. जेव्हा आपण मीडियन फाइंड आउट करतो तेव्हा आपण एक ॲव्हरेज किंवा मिडल नंबर फाइंड आउट करायचा असतो आपल्याला. सो n टोटल नंबर्स काय आहेत त्यांना डिवाइड बाय 2 करणार. दॅट टाइम यू गेट द मीडियन अँड वन्स यू गेट मीडियन यू अंडरस्टँड विच इज द मिडल नंबर. आणि ह्या फॉर्म्युलाने आपण लोकेट करणार आहे की विच टर्म विल बी युअर ग्राफिकल पॉइंट और पोझिशन काय असणार आहे त्याची. सेकंड, जेव्हा आपण क्वार्टाइलसाठी फाइंड आउट करतोय, क्वार्टाइलचा फॉर्म्युला आहे आपला n/, काय असणार आहे n/4 फॉर क्वार्टाइल. ठीक आहे. अँड थर्ड असणार आहे आपला n/10, that is your decile, that is for
decile, and fourth formula is for n upon hundred, that is your percentile. ठीक है. मग जेव्हा हे 4 फॉर्म्युलाज मध्ये आपण n नंबर्स सबस्टिट्यूट करतो, जी काही व्हॅल्यूज भेटेल ती व्हॅल्यू आपल्याला एका ग्राफ मध्ये सगळे रिप्रेझेंट करायचे आहेत ॲट दी एंड. अँड वन्स यू गेट दिस पॉइंट्स, आपल्याला फोर्थ स्टेप आहे की आपण ही जी पॉइंट्स आपण जिथे दोन पॉइंट्स इंटरसेक्ट करतायत, वेट मी पेनचा कलर चेंज करते सो दॅट यू विल अंडरस्टँड. आता इथे बघा, इथे आपला फर्स्ट पॉइंट होता, दिस वॉज आवर फर्स्ट पॉइंट, दिस वॉज आवर सेकंड पॉइंट, अँड दिस वॉज आवर, इथे होता आपला थर्ड पॉइंट. मग आता जिथे आपला फर्स्ट पॉइंट लोकेट होते तिथून आपण एक परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करणार आहे फ्रॉम एक्स ॲक्सिस टू वाय ॲक्सिस. हे असणार आहेत आपले इंटरसेक्शन पॉइंट्स. ओके, so here once we mark this, these are the positions which we need to show. मग हे graphical representation होतो for the partition values by 3 to 4 steps. Okay, so झाले आपलं की आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं करणार आहे. बुकमध्ये आपण एकदा चेक करूयात. सी, ग्राफिकल लोकेशन आहे ऑफ अ पार्टिशन व्हॅल्यूज. हाऊ आर वी गोइंग टू रिप्रेझेंट ग्राफिकल लोकेशन फॉर द पार्टिशन व्हॅल्यूज. आणि त्या पार्टिशन व्हॅल्यूजमध्ये आपण बघितलं की 4 स्टेप्स आहेत. 4 बेसिकली कुठले कुठले स्टेप्स होते. 4 स्टेप्स मधला फर्स्ट स्टेप होता की आपल्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे डाटाची. सेकंड, वी आर गोइंग टू मार्क दॅट पॉइंट्स इन ग्राफ. अँड थर्ड, वी आर गोइंग टू draw the perpendicular lines to the intersection point of those two lines, those two points of x axis and y axis. इथे सगळे स्टेप्स त्यांनी दिलेत की कसं काय जे आपण आता नोटबुकमध्ये नोट डाऊन करतोय. सो नोटबुकमध्ये तुम्ही ते सगळे नोट डाऊन करायचे जे काही आपण बोर्डवरती लिहिलं आहे. अँड पॉज करून तुम्ही ते कंप्लीट करा नोटबुक. आणि हे जे फॉर्म्युलाज आपण बघितले, that is for percentile, हा क्वार्टाइल साठी फॉर्म्युला होता. क्वार्टाइल, डेसाइल, क्वार्टाइल, डेसाइल अँड पर्सेंटाइल, हे जे काही आपण फॉर्म्युलाज बघितले, that also you have to note down in notebook. ओके, सो इथे आपली पूर्ण कॉन्सेप्ट सगळे रिवाइज होत आहेत की हाऊ आर वी गोइंग टू लर्न ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, कसं लोकेट करणार आहे न्यू पार्टिशन व्हॅल्यूज, ग्राफमध्ये कसं लोकेट करणार आहे. क्विकली एक क्वेश्चन बघू आपण आणि लेक्चर आपण इथे स्टॉप करू, बिकॉज इथे तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होत आहेत ऑनलाईन. I don't know. So first question काय दिला त्यांनी is, first question दिला आहे convert the intervals into continuous. इथे first question आहे for the following data mark in statistics determine quartile 2, second quartile, 8th decile and 60th percentile. हे तिन्ही टर्म्स आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे, मग इज इट डिफिकल्ट? काय करायचं आपल्याला, बेसिकली जे काही फॉर्म्युलाज आहेत ते फॉर्म्युलाज घालून आपल्याला हा ग्राफ रिप्रेझेंटेट करायचा आहे, पॉइंट्स मार्क करायचे. आणि सी, दिस आर द फॉर्म्युलाज n/2 फॉर मीडियन, n/8, n/10 फॉर डेसाइल, बिकॉज त्यांनी 8
टर्म सांगितलंय. सो 8 इंटू n अपॉन 10 असणार आहे. मग इन दिस वे आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. असे पॉइंट्स मार्क करायचे. ओ एम जो इथे भेटला आपल्याला, एम पी क्यू आर. मग त्याच्यानंतर ना फर्स्ट स्टेप तर त्यांनी सगळे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज जे काही भेटलेत आपल्याला ते मार्क केले. 10 to 20, इथे आहे आपला 25 to 28 and this is your graph. These are the points for cumulative frequency. And second step is marking that points with the curve, and that is your ogive less than ogive. You can pronounce it ogive or ogive according to your convenience. So ogive एकदा आपण कर्व मध्ये मार्क केल्यानंतर ना सेकंड स्टेप असणारे आपण ते परपेंडिक्युलर्स मार्क करणार आहे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस वरती. वन्स वी मार्क दॅट परपेंडिक्युलर्स एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपल्याला त्याची पोझिशन एक्झॅक्ट पोझिशन करणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला ते पॉइंट्स फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युलाज यूज करतोय पर्सेंटाइल, डेसाइल आणि क्वार्टाइलसाठी. आय होप तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होत आहेत. ठीक आहे. सो सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्ही चेक करून या. आणि 1.3 आपला पूर्ण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरतीच आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये जसे क्वेश्चन्स आहेत तसे एक्सरसाइज 1.3 मध्ये पण आहेत. सो आपला इथे पार्टिशन व्हॅल्यूज हा चॅप्टर कंप्लीट होतोय. वन्स क्विकली आपण पूर्ण चॅप्टरचं एकदा रिव्हिजन करू, काय काय आपण शिकलो आहे. ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट्स कोण कोण इथे ऑनलाईन आहे एकदा मला हाय पाठवा. हॅलो. येस. ओके. अथर्व इज देअर, मनीष इज देअर. आपल्याला जो ग्राफिकल लोकेशनचा जो आपण कन्सेप्ट आता बघितला तो परत एकदा आपण बघू. पण जे काही आत्ता बेसिक 4 स्टेप्स असतात ते क्लिअर झालेत की कसं आपण मार्क करणार आहे. माझ्या चॅट बॉक्समध्ये प्लीज रिप्लाय करा. ठीक आहे. सो आपण पूर्ण चॅप्टर एकदा चॅप्टरमध्ये किती फॉर्म्युलाज बघितले, कुठले कुठले पार्टिशन व्हॅल्यूज बघितलेत ते एकदा क्विकली रिवाइज करूयात. फर्स्ट स्टेप इज पार्टिशन व्हॅल्यूज म्हणजे काय. पार्टिशन व्हॅल्यूज मीन्स द पार्टिशन व्हॅल्यूज are the entire statement which is divided into parts is called partition. आणि त्या पर्टिक्युलर पार्टची जी काही रिक्वायर्ड व्हॅल्यू असणार आहे त्या रिक्वायर्ड व्हॅल्यूला आपण पार्टिशन व्हॅल्यूज बोलतो. ठीक आहे. सो फर्स्ट पार्टिशन व्हॅल्यूज एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. सेकंड, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ पार्टिशन व्हॅल्यूज. फर्स्ट इज क्वार्टाइल्स, डेसाइल्स अँड पर्सेंटाइल्स. हे 3 कन्सेप्ट्स आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकलोय. क्वार्टाइल्स म्हणजे 4 पार्ट्स. Distribution or the parts are divided into the distribution of 4 parts, that is for quartiles. Deciles is divided into 10 parts and deciles are divided into 10 parts. Percentiles are divided into 100 parts. So हा झाला आपला quartiles, deciles आणि percentiles ची basic concepts. So formula for a raw data. जेव्हा आपण quartile find out करतो, quartile find out करताना आपली रॉ डाटासाठी जेव्हा सिंगल इन्फॉर्मेशन दिली आहे की नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत स्कूलमध्ये किंवा नंबर ऑफ मार्क्स ऑब्टेन बाय दॅट स्टुडंट्स, असे जे काही नंबर्स आहेत त्याला रॉ डाटा बोलतात. आणि जेव्हा रॉ डाटा असेल त्याचे आपल्याला आपण फॉर्म्युलाज बघितले आहेत क्वार्टाइलसाठी, डेसाइलसाठी आणि पर्सेंटाइलसाठी. सो क्वार्टाइलसाठी आपली फर्स्ट व्हॅल्यू असणार आहे दॅट इज I into n plus 1 upon 4. That is for which observation you are going to take for quartile. Second is your decile, that is n plus 1. I into n plus 1 upon 10th observation will be your first decile. Percentile apan shiklo, that is I into n plus 1 upon 100th observation will be your formulas for quartile, decile, percentile for the raw data. Next we are going to see that is formula for, इथे तुम्ही पण माझ्यासोबत चेक करा की आपण कुठले फॉर्म्युलाज बघतोय.
उगीचच मी इकडे करते आणि तुम्ही तिकडे करताय, दॅट शुडंट हॅपन. सो प्लीज पे अटेन्शन. हा ग्रुप कंटिन्युअस डाटाचा जो काही फॉर्म्युला आहे ते आता आपण क्विकली चेक करतोय, जे आपण ऑलरेडी बघितलेत. दॅट इज फॉर क्वार्टाईल इज L प्लस H अपॉन F इंटू I इंटू N अपॉन 4 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. L आपला असणारे लोअर लिमिट, H असणारे आपली विड्थ, F असणारे आपली त्या लोअर लिमिट आणि हाईटची जी काही कॉलम आहे त्याची फ्रिक्वेन्सी, आणि I इंटू N अपॉन 4 आपण ती व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची आहे. सो बेसिकली हे झाले क्वार्टाईल. डेसाईलसाठी हा फॉर्म्युला आहे. डेसाईल आणि पर्सेंटाईलसाठी ग्रुप्ड डाटामध्ये L प्लस H अपॉन F इंटू I इंटू N अपॉन 10 आहे. ओके, काल आपण इथं 100च व्हेरीफाय करायचं राहिलं होतं, राईट. काल मनीष मी तुला म्हणत होते ना की इथे दोन्हीचे फॉर्म्युला सेम आहेत, बट तो सेम नाही आहे बिकॉज तिथे डिनॉमिनेटरमध्ये 10 आहे, आणि इफ देर इज अ 10 आणि इथे 10 आहे म्हणजे तो डिफरंट आहे. 10च असणार बिकॉज डेसाईलची जी व्हॅल्यू आपण बघतोय आपण 10 पार्ट्समध्येच डिवाइड करतो. सो इथे 10 असणार आहे आणि इथे आपल्याला 100 असणार आहे बिकॉज इट इज युअर पर्सेंटाईल. सो दिस इज युअर ग्रुप्ड कंटिन्युअस डाटाचे फॉर्म्युलाज. मग आता हे सगळे झाले आपले फॉर्म्युलाज रॉ डाटा, ग्रुप डाटासाठी, पार्टिशन व्हॅल्यूजसाठी. मग अजून काय केलं आपण, अप्रॉक्सिमेट पार्टिशन व्हॅल्यूज कॅन बी डिटरमाइंड बाय युझिंग ओजिव्स. ह्यांनी काय सांगितलं की जे काही आपण पार्टिशन व्हॅल्यूज आहेत ते आपण कसं काय डिटरमाइन करू शकतो किंवा फाइंड आउट कसं करू शकतो की त्याची व्हॅल्यू काय आहे. मग अप्रॉक्सिमेट म्हणजे एक अंदाज पंचीने आपण जी काही व्हॅल्यू आपण एक्झॅक्टली तर नाहीच फाइंड आउट करू शकत, पण एक अप्रॉक्सिमेशन करून किंवा एस्टिमेट करून ती ओजिव्हची जी ग्राफ होती आपल्याला आपण जे ड्रॉ केलं आणि आज आपण शिकलो त्या ग्राफनी आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढू शकतो ओजिव्हनी. मीडियन फाइंड आउट करताना Q2, D5 आणि P50 असणार आहे आपला, बिकॉज क्वार्टाईल्समध्ये 4 पार्ट्स असतात. 4 पार्ट्स डिवाइड बाय 2 म्हणजे आपला मीडियन असणार आहे, तो असणार आहे. सो Q2. डेसाईलमध्ये 10 पार्ट्स असतात. सो आउट ऑफ 10 पार्ट्स आपला जो काही मिडल टर्म असणार आहे तो असणार आहे आपला 5th टर्म. सो D5 असणार आहे आपला डी डेसाईल फॉर मीडियन, आणि P50 असणार आहे बिकॉज आउट ऑफ टोटल 100 वी आर गोइंग टू टेक 50, दॅट इज युअर मिडल टर्म फॉर 100. सो तो असणार आहे आपला पर्सेंटाईल. ओके, आणि आपण बघितलं क्वार्टाईल्सचे आपण कसे पार्ट्स करतो, त्याचे डेसाईल्सचे कसे पार्ट्स करतो, अँड पर्सेंटाईल्स हाऊ वी मेक द पार्ट्स. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आणि हा होता आपला एंटायर चॅप्टर फॉर पार्टिशन व्हॅल्यूज. काही डाऊट ऑनलाईन स्टुडंट्स? एखादा क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करूयात ओजिव्हचा, ठीक आहे. नेक्स्ट थर्सडेपर्यंत आपल्याला हे सगळी एक्सरसाइज नोटबुकमध्ये सॉल्व करायची आहे. ऑनलाईन स्टुडंट्स जे काही आहेत, अथर्व जे क्लासमध्ये नाही आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती होमवर्क पाठवा प्लीज. मी तर अथर्वचा कधीच होमवर्क बघितला नाही आजपर्यंत. सो आय होप तुम्ही सिन्सिअरली जे काही तुम्ही करताय ते तुमचं तुम्ही अभ्यास हे स्वतःसाठी आहे, तुमचे पेपर तुम्ही. आम्ही आलो आता 11th-12th मधून कधीच पास आउट होऊन. सो तुम्ही स्वतःसाठी जेवढं प्रामाणिकपणे कराल दॅट इज गुड फॉर युअर सेल्फ ओनली. सो प्लीज मला होमवर्क आज अथर्व जे काही लास्ट एक्सरसाइज कॉम्प्लेक्स नंबर झाला आहे आपला, सेट्स रिलेशन्स झाला आहे, रिलेशन्स झाला आहे, याची सगळी एक्सरसाइजची 1-2 एक्सरसाइज जेवढं काही नोटबुकमध्ये केलं आहे कसं सॉल्व करतोय ते बघण्यासाठी मला आज तुझी व्हॉट्सअपवरती सगळे इमेजेस सेंड कर, सो दॅट आय विल बी हॅपी की तू माझ्यासोबत सगळं सॉल्व करतोयस. अँड सेकंड, मनीष, नेक्स्ट थर्सडेला तू मला होमवर्क दाखवशील 1.1, 1.2, 1.3, आणि जे काही डाऊट्स असतील आपण नेक्स्ट थर्सडेला डिस्कस करूयात. अथर्व ऑल्सो, इट्स फॉर यू ऑल्सो की आपण डिस्कस सगळे डाऊट्स इथेच करणार आहे.
फक्त तुम्ही होमवर्क सॉल्व करा आणि जे काही समजलं नसेल तर परत हा व्हिडिओ बघा की आपण काय ॲक्च्युली केलं आहे. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक यू.